जांभळे कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज। चर्चाही होणार आहे। कासारी नदीला पूर, जांभळी खोऱ्याला बेटाचं स्वरूप। कौरवाडी दगडी धरणाजवळ रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने जांभळी खोऱ्यातील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने जांभळी खोऱ्याला बेटाचं स्वरूप प्राप्त झालं आहे। कौरवाडी, काळजवडे, किसरूळ, कोलिक, पडसाळी या गावांचा बाजारभोगाशी संपर्क तुटला आहे। कासारी धरणातून दुपारी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने त्याचप्रमाणे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्याने पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। बाजारभोगा बाजारपेठेतील सकल भागातील 4-5 दुकानांमध्ये पाणी शिरले आहे। पोहळे बोरगाव ते बाजारभोगाव मोडक्यावाड्यावर पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। त्यामुळे पोहळवाडी मार्गे बायपास वाहतूक सुरू आहे। तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी नलिनी मोहिते, बाजारभोगाव ग्राम महसूल अधिकारी चंदू मसवेकर, कोली ग्राम महसूल अधिकारी राजाराम चौगले, किसरूळ ग्राम महसूल अधिकारी VM मुल्ला, कोतवाल बापू पवार, संभाजी कुंभार, दीपक गुरव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावंत यांची टीम बाजारभोगाव येथे तळ ठोकून आहे। परिसरातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। जांभळी कासारी न्यूजसाठी बाजारभोगाहून राम करले। गेले 2-3 दिवसापासून जांभळी कासारी या खोऱ्यामध्ये बाजारभोगाव परिसरामध्ये पावसाचा जोर चांगलाच सुरू आहे। त्यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे। या ठिकाणी पोहाळे बोरगाव ते बाजारभोगाव रोडवरती जो मोडकावाडा जो प्रसिद्ध आहे त्याच्यावरती अंदाजे 3-3.5 फुटाने पाणी चढल्यामुळे तिथला जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे बॅरिगेट लावून, आणि त्यासाठी पर्यायी मार्ग पोहाळेवाडी मार्गे या ठिकाणी परिसरात ये-जा चालू आहे। त्याचबरोबर बाजारभोगापासून जो पडसाळीला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी काऊरवाडी या ठिकाणी नदीपात्रालगत जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती नदीपात्राने आपली मर्यादा ओलांडून पाणी रस्त्यावर आल्यामुळं तिथंही अंदाजे 3.5 फुटाच्या दरम्यान पाणी आल्यामुळं तिथंही यंत्रणेने अडथळा निर्माण करून वाहतुकीस प्रतिबंध अशा पद्धतीनं सूचना फलक वगैरे लावलेले आहेत। त्याचबरोबर बाजारभोगापासून वाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पिसात्रीच्या ओढ्यावरती पण पुराचं पाणी आल्यामुळं तिथून पुढे ज्या वाड्यावस्त्या आहेत त्या साधारणतः दोन्हीकडच्या म्हटलं तरी एक 8 ते 10 वाड्यावस्त्या आणि गावांचा संपर्क तुटलेला आहे। तरी प्रशासनाच्या वतीनं वारंवार सूचना आणि नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अवास्तव पुराच्या पाण्यामध्ये जाण्याचं धाडस करू नये आणि आपत्ती काळामध्ये कोणती अडचण उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाला संपर्क करावा, असं मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करते। धन्यवाद।